कोल्हापुरात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची साखर परिषद नुकतीच संपन्न झाली। साखर परिषदेत सादर होणारे शोधनिबंध जगभरातील साखर कारखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक संजीव पटजोशी यांनी केलंय। सध्या साखर कारखानदारी समोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु या आव्हानांना तोंड देत साखर कारखानदारी काम करीत आहे। ऊसाची FRP वाढत असताना साखर दरात मात्र घसरण होत आहे। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं साखर उद्योगात धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे। साखर दुहेरी दर पद्धतीने विक्री करताना सामान्य ग्राहकांना ती रास्त भावाने तर अधिक वापर होणाऱ्या शीतपेय मिठाई कारखान्यांना जादा भावाने देण्याचं धोरण अवलंबले पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्याला त्याचा योग्य वाटा देण्यासाठी साखर उद्योगाने प्रगत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सहवीज निर्मिती, इथेनॉल यासारख्या मूल्यवर्धित सेवा निर्मितीवर भर देण्याची नितांत गरज असल्याचे मत यावेळी निराणी यांनी व्यक्त केलंय। भारत देश और विदेश देश में टोटल शुगर प्रोडक्शन ज्यादा है। ये शुगर प्रोडक्शन ज्यादा कम करने के लिए 2-3 रास्ता है। एक रास्ता हम वो डिमांड एंड सप्लाई के देख के हम शुगर केन ग्रोइंग करने के लिए वो शुगर सॉइल हेल्थ कार्ड किधर किधर शुगर केन अच्छा ग्रो कर सकता है उसको सपोर्ट करने का। देन वी हैव टू नया शुगर फैक्ट्री लाइसेंस को थोड़ा 3-4 से 5 साल तक थोड़ा नया शुगर फैक्ट्री का लाइसेंस बंद रखने का। व्हेरेवर द नेसेसरी इसको जरूरत है उधर देने के लिए वो स्पेशल केस करके दे सकता है। इम्पोर्टेंट थिंग वो शुगर केन जूस से हम इथेनॉल बना सकता है डायरेक्ट केन जूस से। वो परमिशन गवर्नमेंट ने दिया है तो ऑटोमेटिकली शुगर प्रोडक्शन कम होता है। उसको शुगर प्राइस जाने होने के लिए उसको रेवेन्यू बढ़ता है। शुगर प्राइस और इथेनॉल को जनरेशन का प्राइस और सब बाय प्रोडक्ट के लिए तीनों मिला के शुगर फैक्ट्री का प्रॉफिट ज्यादा होता है। ऑटोमेटिकली ये प्रॉफिट किसान लोग को गन्ने सप्लाई करने वाले को हम दे सकता है। इधर ती साखर परिषद आयोजित करण्यामागे सहकारी तसेच खाजगी साखर कारखानदारी समोरील आव्हाने सोडवण्याबाबतीत विचार मंथन व्हावे हा हेतू असल्याचे मत भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे यांनी व्यक्त केलंय। साखर कारखान्यांना टेक्नॉलॉजी मिळते, ऊसासाठी ऊस कुठला वापरावा हे शेतकऱ्यांसाठी, नंतर साखर उद्योगाची उभारणी कशी करावी अत्याधुनिक पद्धतीनं हे जे सगळं तंत्रज्ञान, त्याच्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सुद्धा आम्ही मॅनेजमेंट देतो त्याच्यामध्ये। यावेळी भारतीय शुगर संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार कर्नाटक राज्याचे माजी उद्योग मंत्री तसंच निराणी शुगरचे अध्यक्ष मुरुगेश निराणी यांना देण्यात आला। तर साखर उद्योगाशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान वापरून यंत्रसामग्री उत्पादन करणारे इंडियाना सुक्रोटचे पुणेचे प्रमोद कुमार बेलसरे यांना उत्पादनातील जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। यावेळी देशातील साखर उद्योगाशी संबंधित एकूण 38 जणांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर। मुंबई बाहेरील राज्य सरकारची मंत्रिमंडळाची पहिली बैठक कोकणात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण इथं दिली। बैठकीमध्ये कोकणाच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाचा आराखडा मांडण्यात येणार आहे। आंबा नुकसानीबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना अप्पर कृषी सचिवांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आमच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि अनेक मंत्र्यांनी कोकणमधल्या आंबा बागायतदाराला मदत केली पाहिजे अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून त्या ठिकाणी जे अप्पर मुख्य सचिव कृषी आहे त्यांना मी सांगितलं आहे की एकूण नुकसान आणि त्याला मदत कशा प्रकारे द्यायची